एंटरप्रिनरशिपमध्ये स्वतःचं करिअर करावं यामध्ये युवकांना मी या ठिकाणी सांगू शकेल. पण आपण रोजगार मागणारा नाही तर रोजगार देणारा या ठिकाणी बनता येतं. स्वतःला सुद्धा आपल्याला एक चांगलं रोजगार मिळू शकतोय आणि आपण काही एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतोय. आणि एकदा उद्योजक झालं की तो किती मोठा उद्योजक होईल याचं कुणीच भाकीत म्हणजे किती मोठा होऊ शकतं याचं कुठलंही सीए आज भाकीत करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी उद्योजकीय समाज घडवणे, उद्योजकीय एन्व्हायरमेंट तयार करणे, वातावरण निर्माण करणे आणि हे विद्यार्थी दशेपासून केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये उद्योजकतेकडे भारताची वाटचाल होईल. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ लिमिटेडच्या सहकार्याने व महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम एमएसएमई कार्यप्रदर्शन वाढवणे आणि वेगवान करणे जागतिक बँक आणि MOMSME समर्थित योजनेअंतर्गत सोलर PV इन्स्टॉलेशन मोफत प्रशिक्षण गेल्या 3 दिवसांपासून उद्योग भवनाच्या उद्यम सभागृहात सुरू आहे. प्रशिक्षणार्थ्यांना प्रोफेसर अनिरुद्ध कैलुके हे प्रशिक्षण देत आहे. प्रोफेसर अनिरुद्ध यांनी यावेळी सांगितले की सोलार PV इन्स्टॉलेशन प्रशिक्षण घेतल्यानंतर आपला व्यवसाय करून एक सफल उद्योजक होऊ शकतो. विशेष है की उद्योजक झाल्यानंतर तो आणखी 10 लोकांना रोजगार देण्यास सक्षम होऊ शकतो. यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी हेमंत वाघमारे तथा कोऑर्डिनेटर वर्षा मेश्राम यांनी प्रशिक्षणाविषयी माहिती सांगितली. स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छुकांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राशी उद्योग भवनात संपर्क साधण्याचे आवाहनही विभागीय अधिकारी हेमंत वाघमारे यांनी यावेळी केले. सर, आप ये बताएंगे स्किल डेवलपमेंट प्रोग्राम ऑन सोलार PV इंस्टॉलेशन, इसके बारे में आप क्या बताएंगे सर? सर एक्चुअली ये जो प्रोग्राम है, ये प्रोग्राम पर्टिकुलरली हम लोगों ने जो नए एंटरप्रेनर्स है जो नया बिजनेस स्टार्ट करना चाहते हैं उनके लिए रखा हुआ है इन कोलैबोरेशन विथ MCED नागपुर और रैम्प एंड अगेन वी हैविंग द वन मोर एसोसिएशन जो इसके साथ काम करे, महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्री डेवलपमेंट कॉरपोरेशन मुंबई. इनके साथ कोलैबोरेटिवली हम लोग ये प्रोग्राम कंडक्ट कर रहे हैं नए एंटरप्रेनर्स के लिए जो कि सोलर इंस्टॉलेशन कंप्लीट प्रोसेस को सीख रही है. उनको मतलब हम लोग सोलर को कैसे इंस्टॉल करेंगे, डिफरेंट टाइप्स ऑफ सोलर्स कौन से हैं, ये सब चीज़ें इनको यहाँ पे सिखाया जा रहा है. ये 5 दिन का प्रोग्राम है और कुलकर्णी सर और MCED सेंटर यहाँ पे इसको ऑर्गेनाइज कर रहे हैं. सर, ये ट्रेनिंग करने के बाद में अगर अपना व्यवसाय शुरू करना चाहते हैं तो उनको इकोनॉमिकल हेल्प क्या मिलेगी? इकोनॉमिकल हेल्प करने के लिए यहाँ पे एक सेशन होने वाला है जो कि हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट के जितने भी स्कीम्स हैं उनकी भी इंफॉर्मेशन इनको दी जा रही है. उसके अंदर उनको 10 से लेके 30-40 लाख तक का जो लोन है वो किस तरह से उनको मिल सकता है, ये भी इसका ट्रेनिंग, उनके एप्लीकेशंस कैसे करने हैं, क्या करना है, उसका पूरा इन्फॉर्मेशन यहाँ पे उनको मिलने वाला है. अभी तक कितने युवाओं ने इसका लाभ लिया है? अभी इस पर्टिकुलर प्रोग्राम में लगभग 45 लोग रजिस्टर्ड है और 5 शायद दूसरे प्रोग्राम के, तो वो भी यहाँ पे अटेंड कर रहे हैं. तो लगभग 50 स्टूडेंट यहाँ पे रजिस्टर्ड है इस प्रोग्राम के. ये ट्रेनिंग करने के लिए कोई क्वालिफिकेशन की आवश्यकता है क्या? सिर्फ उनका एक MSME रजिस्ट्रेशन कंपलसरी है. वैसे क्वालिफिकेशन की ज़रूरत नहीं है. हम लोग बेसिक से उनको ट्रेनिंग दे रहे हैं, तो कोई भी आके यहाँ पे ज्वाइन कर सकता है. सर, आप ये बताएंगे कि आज बेकारी की समस्या बहुत बढ़ रही है, ऐसे में आप बेरोजगार युवाओं को क्या संदेश देंगे? सर, अगर जिस तरह से MSED सेंटर यहाँ पे बहुत सारे नए प्रोग्राम्स लॉन्च कर रहा है युवाओं के लिए कि जो यहाँ पे आने के बाद ट्रेन करके अपना खुद का व्यवसाय स्टार्ट कर सकते हैं, फंडिंग भी अवेलेबल करवा के दे रहे हैं, तो मुझे लगता है कि सभी युवाओं ने यहाँ पे आके एटलीस्ट बेसिक नॉलेज लेना चाहिए और उसका जो भी फंडिंग एजेंसीज़ है और स्कीम्स है उसका फ़ायदा उठा के अपना नया बिजनेस स्टार्ट करना चाहिए. सर, आप अपना परिचय देंगे? सर, मेरा नाम डॉक्टर अनिरुद्ध कैलुके है. मैं प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग में असिस्टेंट प्रोफेसर हूँ आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड डाटा साइंस डिपार्टमेंट में. और हम लोग काफ़ी दिनों से मैं सोलर में एज एनर्जी कंसल्टेंट काम करता हूँ. तो यहाँ पे वर्षा मैम और कुलकर्णी सर ने मुझे इनवाइट किया है एज अ गेस्ट स्पीकर. तो मैं अभी इन बच्चों को, ये सभी न्यू एंटरप्रेनर्स को पढ़ा रहा हूँ सर. थँक्यू. थँक्यू. MCED मार्फत तुम्ही सोलार PV इन्स्टॉलेशनची ट्रेनिंग घेत आहात, तर या ट्रेनिंगविषयी तुम्ही काय सांगणार?
तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी पद्माकर बावने. मागच्या 3 दिवसापासून आम्ही या ट्रेनिंगला MCA हे ट्रेनिंग सुरू आहे नवीन एंटरप्रेन्योर तयार करण्यासाठी. आणि जे बेरोजगारीची समस्या बघता आपल्या राज्यात देशात नवीन उद्योजक तयार झाले पाहिजे या उद्देशानं MCEDने हा जो प्रोग्राम आखलेला आहे सोलार PV आणि इन्स्टॉलेशन, हा एक चांगला प्रोग्राम आहे आणि याचा भरपूर स्कोप आहे. सरकारही नॅचरल रिसोर्सेसला जास्त आता प्राधान्य देत आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये जे बेरोजगार युवक आहेत, जे थोडेसे शिकलेले आहे पण त्यांना एक चालना मिळत नाही किंवा एक दिशा त्यांना मिळत नाही, लिंक मिळत नाही, अशा युवकांसाठी हा एकदम चांगलं वरदान ठरू शकते आणि नवीन उद्योजक बनून इतरांनासुद्धा तो नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. नमस्कार, मी दीपक सोनवणे. माझं ऑलरेडी कॉम्प्युटरचं आणि UPS इन्व्हर्टर बॅटरीचं काम आहे. पण मी हे प्रशिक्षण घेण्यासाठी याच्यासाठी आलो की माझ्याकडे सोलरशी रिलेटेड पूर्ण नॉलेज होतं, अर्धवट नॉलेज होतं. आणि अर्धवट नॉलेज इज व्हेरी डेंजरस टू गाईड एनिथिंग्स. सो दॅट मी हा जो 5 दिवसाचा कोर्स आहे तो पूर्णपणे फुल टाईम कोर्स करायला मी इथे आलेलो आहे. आणि इथे चांगलं नॉलेज देतात आहे. अनिरुद्ध सर आम्हाला चांगलं गाईडही करतात आहे. आणि एकदा पूर्ण नॉलेज आल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स होईल की आम्ही प्रॉपर गायडन्स देऊन इन्स्टॉलेशन्स करू आणि ते व्यवस्थित करू. थँक्यू. माझं नाव योगेश रामदास शेंडे आहे. मी मागच्या जवळपास 20-25 वर्षापासून बिझनेसमध्ये आहे. ते पण आमचं एक काम आहे. पण आम्ही अजून एक 2-3 बिझनेसेस बघत होतो. तर त्याच्यामध्ये मी थोडासा मार्केट सर्वे केला तर मला सोयाबीन प्लांट आणि मला सोलरचं हे 2 आवडलं. तर त्याच्यामध्ये मग मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली सोलरमध्ये. मी बघितलं तर इथे तो प्रोग्राम होणार होता. तर मी स्वतः येऊन इथे रजिस्ट्रेशन केलं. वर्षा मेश्राम मॅडमशी भेटलो मी आणि प्रोग्रामचं रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर आम्हाला जी फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या गेली यांच्याकडनं तर ती फॅसिलिटी म्हणजे फॅकल्टी पण खूप छान आहे. अनिरुद्ध सर आम्हाला खूप छान प्रकारे शिकवून राहिलेले आहे. आणि एखादा जण जसं मी सोलरमध्ये नवीन आहे तर मला काही खूपसं नॉलेज नाही आहे, इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड नाही आहे कुठलंही. तर त्यांनी जे एक लीमॅन असतो त्या लीमॅनला जसं एखादी जो वडील असतो तो आपल्या मुलाला बोट धरून थोडंसं चालायला शिकवतो तसं त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला आम्हाला पूर्ण ते इन्स्ट्रुमेंट समजावून सांगितलं. त्याच्यानंतर ऑन ग्रीड काय होतं, ऑफ ग्रीड काय होतं, हायब्रिड काय होतं, त्याच्यानंतर कुठले त्याच्यामध्ये उपकरण यूज करायचे. त्याच्यानंतर तुम्ही जर ते काम करत आहात तर तुम्ही स्वतःला पण प्रोटेक्ट करायसाठी कुठले तुम्ही हे घालायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हेल्मेट घालूनच काम करायला पाहिजे, हातामध्ये मोजे घालून काम करायला पाहिजे, त्याच्यानंतर पायामध्ये जोडे घालून काम करायला पाहिजे. तर त्यांनी खूप छान प्रकारे शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नुसतं सोलर पॅनल लोकांच्या घरीच लावून नाही तर एक वेगवेगळ्या प्रकारचं खूप मोठं वास्ट हे आहे याचं पण जग. तर तुम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये ते काम करू शकता. नमस्कार, माझं नाव संदीप ढाबरे आहे. माझी एक छोटीशी फर्म आहे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून. आणि मला लोकमत पेपरमध्ये वाचण्यात आलं की उद्योग भवनमध्ये ट्रेनिंग होणार आहे 5 दिवसाच्या सोलर पॅनल आणि इन्स्टॉलेशनवरती. तर मी ते वाचून आज वर्षा मॅडमकडे आलो, त्यांना डॉक्युमेंटेशन दिलं आणि या ट्रेनिंगची सुरुवात केली. ॲक्च्युली मला सोलरचं जे नॉलेज तर होतं पण मला पूर्ण नॉलेज घ्यायचं होतं म्हणून मी या ट्रेनिंगला आलो. आणि अनिरुद्ध सर यांनी आम्हाला बेसिकपासून त्यांनी पूर्ण एज्युकेशन छान प्रकारे आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं. आणि या ट्रेनिंगमधून आम्हाला ॲक्च्युली नॉलेज तर भेटतच आहे, त्यासोबत आम्हाला एक उद्योग जो म्हणजे सोलर जो एक्सपांड होत आहे त्याच्यावरही आम्हाला समोर प्रोसेस करता येतो आणि त्याला डेव्हलप करता येतो. म्हणून आम्ही या ट्रेनिंगला उपस्थित राहिलो. सर, बेरोजगारांना रोजगार देण्यामध्ये MCEDचा मोठा वाटा आहे. विशेषत्वाने त्यामध्ये तुम्ही एक प्रमुख मोठे व्यक्ती आणि मार्गदर्शक म्हणून काम करता आहात. आजपर्यंत तुम्ही लाखो युवकांना स्वयंरोजगाराकडे वळवले आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे स्किल डेव्हलपमेंट PV सोलर इन्स्टॉलेशन, तर या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगणार सर? नमस्कार. सर्वप्रथम नागपूर विभागाचा विभागीय अधिकारी म्हणून तुमच्या ETVचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. हा कार्यक्रम आपण MSME करता केलेला आहे. म्हणजे नेमकं फक्त हा एक्झिस्टिंग उद्योजक जे आहेत त्याकरता कार्यक्रम केलेला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम टोटल महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारणपणे 350 ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करणार आहोत. आणि यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फेज असे 3 फेज मिळून साधारणपणे 270 ट्रेनिंग प्रोग्राम आपण पूर्ण केली. 31 मार्चपर्यंत आम्ही या MSMEच्या माध्यमातून साधारणपणे 12,000 MSMEना
आपण हा ट्रेनिंग प्रोग्राम करतो आहे. यामध्ये काही ट्रेनिंग प्रोग्राम हे 1 दिवसाचे असतात. यामध्ये GM असेल, डिजिटल मार्केटिंग, लोन ॲप्लिकेशन असेल आणि विविध स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम हे आपण MSMEने करतो आहे. हा प्रोजेक्ट वर्ल्ड बँकेचा आहे आणि या प्रोजेक्टला महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी MSSIDC याला लीड करतो आहे. माननीय राजेंद्र निंबाळकर सर हे MSSIDCचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांनी महाराष्ट्रामधल्या MSMEसाठी हे अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करण्याचं मानस केलेलं आहे आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लीड एजन्सी म्हणून MCD याला इम्प्लिमेंट करतो आहे. तर यामध्ये नुकतं 15 स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आपण विविध पद्धतीने घेत असतो आहे. जसं की आज उद्योग भवन नागपूर इथे आपण सोलर PV इन्स्टॉलेशन या संदर्भातलं आपण आठवड्याभराचं प्रशिक्षण आहे. तर अशा विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपण ॲग्रिकल्चर संदर्भातलं वेगवेगळ्या सेक्टर स्किलमधलं आपण काम करतो आहे आणि याबरोबरच नेमकं एवढंच नाही तर यांना ह्या सर्व टेक्निकल माहीत त्याचे विजिट देऊन त्यांना या उद्योजकांना आपल्या एक्झिस्टिंग उद्योगाबरोबरच नवीन उद्योग स्थापन करायचं आपण त्यांना या ठिकाणी पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं आहे. तर याचं आपल्याला बघायचं असेल तर MCDच्या वेबसाईटला आपण गेलं तर mcd.co.in या वेबसाईटला गेलं तर महाराष्ट्रभरामध्ये कोणते ट्रेनिंग प्रोग्राम कुठे सुरू आहेत ते त्याला कोण कॉर्डिनेटर आहे, त्याचं नंबर्स काय आहेत, कॉन्टॅक्ट कुठे करायचं. तर आमचे जे टोटल महाराष्ट्रामध्ये 6 विभागीय कार्यालय आहेत आणि याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जिल्हा कार्यालय असतात आमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना आपण कॉन्टॅक्ट केला तर येणाऱ्या 31 मार्चपर्यंत जेवढे काही ट्रेनिंग प्रोग्राम आहेत त्याचा लाभ त्या MSMEला घेता येऊ शकतं. आणि प्रत्येकाला 3 कार्यक्रम करण्याची मुभा दिलेली आहे. म्हणजे त्यांनी जेममध्ये करावं, सोलरमध्ये करावं, आणखी एका याच्यात करावं याकरता MSSIDCने मान्यता दिलेली आहे. ते कार्यक्रम आम्ही सध्या करतो आहे. सर, देशामध्ये बेरोजगारीची समस्या वाढत असताना त्यांना स्वयंरोजगारांकडे वळवण्याकरता तुम्ही बेरोजगार युवकांना काय संदेश देणार? मी एवढंच सांगू शकेन की आज आपण एंटरप्रेन्योरशिप ॲज अ करिअर चॉईस कदाचित आपण 10-15 वर्षाच्या आधी बघितलं असेल तर नेमकं म्हणजे आपल्याला नोकरी हा एकच पर्याय असा होतं. पण याविषयीचा बी प्लॅन आपण बघितला तर आपलं एंटरप्रेन्योरशिपमध्ये स्वतःचं करिअर करावं यामध्ये युवकांना मी या ठिकाणी सांगू शकेल. पण आपण रोजगार मागणारा नाही तर रोजगार देणारा या ठिकाणी बनता येतं. स्वतःलासुद्धा आपल्याला एक चांगलं रोजगार मिळू शकतो आहे आणि आपण काही एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आहे. आणि एकदा उद्योजक झालं की तो किती मोठा उद्योजक होईल याचं कोणीच भाकीत म्हणजे किती मोठा होऊ शकतं याचं कुठलंही CA आज भाकीत करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी उद्योजकीय समाज घडवणे, उद्योजकीय इन्व्हायरमेंट तयार करणे, वातावरण निर्माण करणे आणि हे विद्यार्थी दशेपासून केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये उद्योजकतेकडे भारताची वाटचाल होईल आणि यामध्ये मोठ्या प्रमाणातला आपल्याला निर्यात करण्यासाठी या ठिकाणी संधी मिळेल आणि इकॉनॉमीसुद्धा मोठी होऊ शकेल. त्यामुळे उद्योजकता किंवा एंटरप्रेन्योरशिप याकडे सर्वांनी आपल्या करिअरकडे बघण्याची आवश्यकता आहे असं मी युवकांना या ठिकाणी संदेश देऊ इच्छेन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मॅडम, तुम्ही या प्रोग्रामच्या ट्रेनिंगच्या कोऑर्डिनेटर आहात तर या ट्रेनिंगविषयी तुम्ही काय सांगणार? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी वर्षा मेश्राम आहे, या प्रोग्रामची कोऑर्डिनेटर. म्हणजे ओव्हरऑल जो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जो काही गाभा असतो या प्रोग्रामचा कंडक्ट करण्यापासून तर वाइंडअपपर्यंत तो सगळा आम्हाला सांभाळावा लागतो. ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून खूप मोठा रोल असतो आमचा. तर सोलर PV इन्स्टॉलेशन अंडर ॲक्सिलरेशन MSME प्रोग्राम रॅम्प योजनेअंतर्गत हे प्रोग्राम आपण घेत आहोत. तर रॅम्प योजना काय आहे, कुठून आली, कुठून सुरुवात झाली, MSSIDCने आम्हाला ही योजना MCEDला ट्रेनिंग सेंटरला का बरं राबवण्यात दिलेली आहे, असं हा सगळा काही रोल जो आहे MCEDचा ह्या MCED ऑर्गनायझेशनतर्फे मी हा अदा करत आहे ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून. या प्रोग्रामची डेट होती 28 1 फेब्रुवारीपर्यंत 5 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. सर्वात आधी या लोकांना सोलर काय म्हणजे जेव्हा मी ॲडमिशन्स घेतली लोकांकडे माउथ पब्लिसिटी केली या प्रोग्रामची, 1-to-1 काउन्सिलिंग करण्यात आली की या प्रोग्रामचं महत्त्व काय, काळाची गरज आहे सोलर इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस मॅनेजमेंटला. तर या प्रोग्रामचं इम्पॉर्टन्स यांना समजवण्यात आलं. प्रत्येकाला हा फ्री कोर्स आहे, याचे काही चार्जेस नाही घेतले कारण आपल्याला ऑलरेडी चार्जेस पे केलेले आहेत. तर त्याच्यामुळे
प्रत्येकाला सोलरचे एक महत्त्व समजवण्यात आलं की सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. जिथे माणसाचं डोकं जेव्हा संपेल तेव्हा ती निसर्ग आपली ऊर्जा एक तयार करेल. तर निसर्गाशिवाय कोणी मोठा नाही किंवा सुप्रीम नाही असं या लोकांना काउन्सिलिंगमध्ये मी सांगितली आणि सोलरचं इम्पॉर्टन्स समजून सांगितली. प्लस त्या निसर्गाला आपण बिझनेसमध्ये कसं इम्प्लिमेंटेशन करणार आहोत, ॲज अ ऑन्टरप्रेनर म्हणून यांना कसं आपण डेव्हलप करणार आहोत. यांना सुरुवातीपासनं म्हणजे अगदी त्यांचं 5% ओन कॉन्ट्रीब्युशन प्लस त्यांचं मग गव्हर्नमेंटकडनं कशी त्यांना हेल्प देण्यात येईल लोनच्याद्वारे सबसिडी बेसिसवर, या स्कीम्स त्यांना समजवण्यात आल्या की तुम्ही आफ्टर कोर्स म्हणजे कोर्स झाल्यानंतर तुम्ही अनेक प्रोडक्ट्समध्ये तर उतरू शकताच, पण मेजर तुमचं जो सेक्टर आहे सोलर आणि पॉवर ऑफ त्या प्रोग्रामला एक हेवी वेटेज देण्यात आलं आणि त्याच्यानंतर ही बॅच कंडक्ट करण्यात आली आणि आता प्रोसेसमध्ये सुरू आहे. त्याचे उरलेले 2 दिवस आहेत. उद्या प्रॅक्टिकल कोर्स आहे आणि परवाला वाइंडअप म्हणजे त्यांचं लोन केसेस वगैरे आम्ही करून देणार. एक उद्योजक कसा असावा, एक उद्योजकांनी आपली सुरुवात दिनचर्येपासून कशी इम्प्लिमेंट करता येईल त्याला स्वतःच्या लाईफमध्ये, लाईफ इन द सेन्स की त्यांच्या त्या वर्किंग प्रोसेसमध्ये जर ते इथनं गेले आणि सोलरचे त्यांनी अनेक लोकांचे उद्योग आहेत ऑलरेडी, पण त्यांना डेव्हलप कसं करायचं ही ऑर्गनायझेशन त्याला एक मूव ऑन करते आणि या ऑर्गनायझेशनचा खूप मोठा रोल असतो, कारण जी सर्टिफिकेट आम्ही जे देतो त्या सर्टिफिकेटच्या मेन लोगोवर ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस केलेल्या जातात. सो थँक्यू. संपूर्ण कार्यक्रम दर्शकांनी शांत चित्ताने बघितल्यानंतर ETV सर्व दर्शकांचे आभारी आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी हेमंत वाघमारे यांनी सांगितल्यानुसार उद्योजकीय समाज घडविणे तसेच उद्योजकीय वातावरण तयार करणे ही काळाची गरज आहे. हाच धागा पकडून आमची ETV टीम या स्तुत्य उपक्रमात सहभागी झाली आहे. यापुढे आम्ही आपल्याला स्वयंरोजगार आणि प्रशिक्षणाविषयी वेळोवेळी माहिती देत राहू आणि बेरोजगार युवकांना MCEDच्या माध्यमातून स्वयंरोजगाराकडे कसे प्रोत्साहित करता येईल यासाठी प्रयत्नरत राहू. सर्व दर्शकांना विनंती आहे की त्यांना पुढील स्वयंरोजगार प्रशिक्षणासंबंधी माहिती मिळण्यासाठी आमच्या ETV चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून त्यांना घरबसल्या माहिती प्राप्त होईल. मनःपूर्वक धन्यवाद.